आज तुम्ही पाटकरांना भेटायला आले काय कारण मुख्य आणि तुमची भूमिका काय असणार? स्वप्ना पाटकर, डॉक्टर स्वप्ना पाटकर ह्या गेले 2-3 वर्ष खास करून ज्या राज्याच्या विविध पोलीस प्रशासन असेल आणि संबंधित काही तपास अधिकारी आहेत यांच्याकडे सतत पाठपुरावा करतात आहे. उबाठाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत हे यांनी त्यांना कशा प्रकारे शिवीगाळ केली ते तर आपण सगळीकडे मीडियावर पाहिलेलंच आहे आणि ते ऐकलंसुद्धा आहे. त्यांचे जे काय अर्वाच्य भाषा आहे ती आपण ऐकली आहे, पाहिली आहे आणि त्यानंतर इवन मीडियावर थुंकण्याचे प्रकार देखील त्यांनी केलेले आहेत. आणि हे एवढं सगळं झाल्यानंतर हे महिलांची सुरक्षा, महिलांचा मान सन्मान आणि महिलांच्या विषयी चिंता करण्याचं नाटक हे सगळे करत असतात. आणि उबाठा गटाचे त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेजी हे काहीच बोलत नाही यावर. आणि हे सगळं उभ्या महाराष्ट्राने आपण पाहिलं आहे की हा ढोंगीपणा आणि हे जी एक मस्तवाल भाषा एखाद्या गावगुंडासारखी, एखाद्या मवाल्यासारखी ही भाषा वापरणं आणि आपण सगळ्यांनी ते उद्गार ऐकलेले आहेत. फोनवर ते काय बोलले आहेत स्वप्ना पाटकरबरोबर. स्वप्ना पाटकर या वेळोवेळी पोलिसांकडे तक्रार करतायत, FIR झाल्याचं देखील समजतं आहे. परंतु काही लोक त्यांच्या बाजूनी आहेत की काय, किंवा काही लोक त्यांना प्रोटेक्ट करतायत की काय, म्हणजे हा विषय खूपच गंभीर आहे. आणि इतकं गंभीर परिस्थिती असताना एखादी महिला आज तिला भीती वाटते की कदाचित तिच्यावर बलात्कार होईल किंवा कदाचित तिला जीवे मारण्यात येईल, इथपर्यंत परिस्थिती पोचली आहे. आणि हे स्वतः मी सांगत नाही आहे, त्या स्वतः त्यांनी आज EDला पत्र लिहिलेलं आहे आणि हे सगळं पत्रामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे. हे सगळी त्यांच्या तोंडची वाक्य आहे, जे काही ते पत्रामध्ये लिहिले तुम्ही सगळ्यांनी वाचलं आहे. आणि असं असताना एखाद्या महिलेच्या मागे उभं राहणं ही आमची जबाबदारी आहे. शिवसेना पक्षाची एक माजी आमदार, सचिव आणि प्रवक्ता म्हणून मला त्यांच्या पाठीशी उभं राहणं, पूर्ण महिला आघाडी त्यांच्या पाठीशी आहे, सरकार त्याच्या पाठीशी. मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी यासंबंधी बोलणार आहे, बोललेले पण आहे पूर्वी. आणि नंतर मुंबईचे पोलीस कमिशनर यांची देखील मी भेट घेणार आहे, यांना देखील मी बोलणार आहे. आणि त्यांना आम्ही निवेदन देऊ स्वप्ना पाटकर यांच्या वतीने की हा सगळा प्रकार नेमका काय आहे. याच्यावर आजपर्यंत तथाकथित नेते संजय राऊत यांना का कोणी आजपर्यंत बोलवलं नाही, काय आहे हे सगळ्यांना कळलं पाहिजे. आणि एखाद्या व्यक्तीकडून असे धमकीवजा फोन येणं, हे सगळं येणं हे अत्यंत गंभीर आहे महाराष्ट्राशी. आणि हे ग्रहस्थ रोज सकाळी उठून चॅनलवर तुमच्यासमोर येतात, बरळतात, शिवीगाळ करतात, थुंकण्याचे प्रकार करतात आणि तरी पण समाजात नेते म्हणून मिरवत आहेत. त्यामुळे हा प्रकार जो आहे हा नक्की याच्यावर आळा बसला पाहिजे. त्या महिलेचा जीव हा सर्वांसाठी, एक ती महाराष्ट्रातली आमची भगिनी आहे, मग ती कोणी असो,